सर्व घटक पक्षांचा मान राखला जाईल. अमित शहांचं शिंदे आणि अजित पवारांना आश्वासन. जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा दिल्लीत. विमानतळावरच्या बैठकीत शहांचा महायुतीला विजयाचा कानमंत्र. उद्धव ठाकरेंनंतर अमित शहा आणि शरद पवारांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. उद्या राज ठाकरे होणार राजापुढे नतमस्तक. शरद पवारांनी जावई आणि नातीसह घेतलं लालबागच्या राजा आणि चिंतामणीचं दर्शन. पवारांचं गणेश दर्शन म्हणजे ढोंगीपणा, प्रवीण दरेकरांची टीका. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात चर्चा अजित पवारांची. दौऱ्यात अनेक ठिकाणी अजितदादांच्या अनुपस्थितीमुळे लक्ष वेधलं. शेवटच्या क्षणी मुंबई विमानतळावर भेट. प्रकाश आंबेडकरांकडून तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न, तर मनोज जरांगे पाटलांबरोबर जाणाऱ्या नेत्यांसोबत आम्ही जाणार नाही, आंबेडकरांनी केलं स्पष्ट. फडणवीस साहेब, तुम्हाला लोळवल्याशिवाय आता मराठा समाज मागे हटणार नाही. बीडमधील घोंगडी बैठकीत जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल. जरांगेंचा सोशल मीडिया रोहित पवारांकडून मॅनेज केला जातोय. अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचा गंभीर आरोप. विधानसभेला वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं प्रतिभा धानोरकरांचं अप्रत्यक्ष आवाहन. वडेट्टीवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार. राज्यामध्ये पावसामुळे नुकसान आणि कृषी मंत्री सिनेतारका नाचवण्यात व्यस्त. विजय वडेट्टीवारांची टीका, तर संभाजीराजे बच्चू कडू यांचाही धनंजय मुंडेंवर हल्लाबोल. लाडकी बहीण योजनेच्या शिंदेगडाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला उद्यापासून 15 घरांना भेट देण्याचं टार्गेट. तर दररोज 15 लाख घरांना देणार भेट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ बहिणी आणि मित्र ताब्यात. क्राईम पेट्रोल आणि दृश्यम सिनेमा पाहून हत्येचा प्लॅन सुचल्याचं तपासात उघड. नागपूर शहरामध्ये मुसळधार पाऊस. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा हिरमोड, तर गडचिरोली आणि चंद्रपूरला रेड अलर्ट. समृद्धी महामार्ग संभाजीनगर मार्गे पुण्याला जोडणार. प्रकल्पाला जवळपास 9,500 कोटी खर्च अपेक्षित. जायकवाडी धरणामधनं पाण्याचा विसर्ग सुरू. 3,144 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.